पप्पी दे पारूला या सुपरहिट गाण्यामुळे घराघरात पोहोचलेलं एक नाव म्हणजे स्मिता गोंदकर. सुंदर, स्मार्ट आणि आत्मविश्वासपूर्ण अशी ही अभिनेत्री केवळ गाण्यातच नव्हे तर चित्रपट, रियालिटी शो आणि अनेक म्युझिक अल्बममधून प्रेक्षकांच्या मनात घर करून बसते. पण या चमकणाऱ्या ग्लॅमर्सच्या दुनियेमागे दडलेली होती तिच्या व्यक्तिगत आयुष्याची दुःखद कहाणी. लग्नाच्या अवघ्या 3 महिन्यात स्मिताच्या आयुष्याला जबरदस्त हादरा बसला. एक अनोळखी फोन कॉल, एका महिलेचा आवाज आणि एक अनअपेक्षित दावा, मी सिद्धार्थची पत्नी आहे, आमचं लग्न झालंय आणि आम्हाला 2 मुलंही आहेत. स्मिता तिच्यासाठी हा क्षण एकदम धक्कादायक होता. तिच्या नवऱ्याने अर्थात सिद्धार्थने पूर्वीचं लग्न लपवलं होतं. पण जेव्हा सिद्धार्थने घटस्फोटाची कागदपत्र स्मितासोबतच्या लग्नाचं सर्टिफिकेट दाखवलं तेव्हा तिने विश्वास ठेवला आणि संसारात पुन्हा रमण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस आणि पुन्हा एक धक्का. मोठ्या सेलिब्रिटी पार्टीनंतर काही दिवसातच पुन्हा तीच महिला स्मिताच्या घरात आली. यावेळी स्मिताने पुराव्यांची पडताळणी केली आणि सत्य समोर आलं. सर्व कागदपत्र बनावटी होती. सिद्धार्थने तिला फसवलं होतं. स्मिताने धाडसाने पाऊल उचललं. पोलिसात तक्रार केली. चौकशीत सिद्धार्थचा खरा चेहरा समोर आला. त्याने केवळ स्मितालाच नव्हे तर अनेक महिलांना अशाच प्रकारे फसवलेलं होतं. आणि स्मितासोबतचं लग्न, तो म्हणाला हे फोटोज खरे लग्नाचे नाही, एका शूटिंग दरम्यान काढले गेलेले होते. स्मितासाठी हा काळ अत्यंत वेदनादायक होता. तिने स्वतःला सावरलं, पुन्हा उभी राहिली. काही काळासाठी ती पडद्यापासून दूर राहिली, पण एका कलाकाराचा आत्मविश्वास आणि जिद्द कधीच हारत नाही. तिने पुनरागमन केलं, नव्या ताकदीने, नव्या उमेदीने, आणि ती पुन्हा प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण करून अडळ आहे.